हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल. ऑडिवनच्या व्ह्यूज रूममध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. व्ह्यूज रूमच्या प्रत्येक भागात आपण हेडलाईन्सच्या पलीकडे जाऊन बातम्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या व्ह्यूज रूममध्ये आपण दोन महत्त्वाच्या विषयांबद्दल बोलूयात. पहिला विषय तेलाचा, तर दुसरा गॅसचा. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल हा संघर्ष आता चौथ्या आठवड्यात पोहोचलाय आणि त्याचे चटके आता आपल्या प्रत्येकालाच बसतायत. डिजिटल युगामध्ये डेटा इज न्यू ऑइल असं आपण कितीही म्हणत असलो तरी ऑइलशिवाय पर्याय नाही, हेच या युद्धानं आपल्याला दाखवून दिल्याचं दिसतंय. आजच्या व्ह्यूज रूममध्ये आपण याच ऑइल आणि गॅसबद्दल बोलूयात. जागतिकीकरणाच्या या युगात आज जगात कुठंही युद्ध पेटलं तरी त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. सध्या सुरू असलेल्या युद्धाचं उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा परिणाम हळूहळू आपल्या सर्वांच्या आयुष्यात जाणवायला लागलाय. युद्धाचा परिणाम म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद आहे. इराण अरब राष्ट्रांच्या तेल आणि गॅस पुरवठा साखळीवर हल्ले चढवतोय. या सगळ्यांचा एंडगेम म्हणजे जगभरात तेलाच्या किमतींचा भडका उडाल्यानं जागतिक तेल बाजारात देखील अस्थिरता माजली आहे. यामुळे जगभरातील देशांची ऊर्जा सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. जगभरातील देशांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायला सुरुवात केली आहे. यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग देखील वाढत चाललंय, ज्याचा अंतिम परिणाम हा महागाई असतो. अशा स्थितीत अजून तरी भारतानं पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाहीये. पण अजूनपर्यंत दरवाढ केलेली नाही म्हणजे दरवाढ होणारच नाही असं आहे का? आणि दरवाढ झाली तर ती कधीपर्यंत होऊ शकते आणि किती होऊ शकते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या स्टोरीमधून. तर सुरुवात करूया बेसिक प्रश्नापासून, तो म्हणजे क्रूड ऑइलच्या दरात नक्की वाढ किती झाली आहे. इराण विरुद्ध US इस्रायल हे युद्ध सुरू होण्याच्या आधी म्हणजे 28 फेब्रुवारीला जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव हा साधारणपणे $70 ते $72 प्रति बॅरल इतका होता. पण जसं पश्चिम आशियात तणाव वाढला आणि तेलाचा पुरवठा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली, तसं हा भाव वाढून $85 ते $95च्या रेंजमध्ये गेला. आजच्या घडीला जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव हा साधारणपणे $110 ते $112 प्रति बॅरल इतका आहे. म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात तेलाचे भाव जवळपास 80% वाढलेले आहेत. जागतिक बाजारात तेलाचे दर वाढलेत हे आपण पाहिलं, पण याचा भारतावर नक्की किती परिणाम होतोय? त्यासाठी आपल्याला भारताची तेलाची गरज किती आहे ते समजून घ्यावं लागेल. तर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे. आपली रोजची गरज जवळपास 55 लाख बॅरल इतकी आहे. यापैकी आपण फक्त 15 ते 20% उत्पादन भारतात घेतो, तर जवळपास 85% पेक्षा जास्त तेल आपण आयात करतो. अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे युद्ध सुरू असलेल्या भागातून आणि इराणनं बंद केलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून आपण किती तेल आयात करतो? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित असून देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 70% आयात आता स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजच्या बाहेरून केली जाते. म्हणजे आपण फक्त 30% तेलासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजवर अवलंबून आहोत. याशिवाय आपण 2022 पूर्वी फक्त 27 देशांकडून तेलाची आयात करत होतो. ती आता जवळपास 40 देशांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं आपली आयात सुरक्षित व्हायला मदत झाली आहे. पण आयात सुरक्षित असली तरी जागतिक बाजारात तेलाचं भाव वाढल्यावर आयात केलेले तेल देखील महागणार आहे आणि त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. पण मग जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत असताना आणि इतर देशांनी देखील तेलाचे भाव वाढवलेले असताना अजूनही भारत सरकारनं पेट्रोल डिझेलचे भाव का वाढवलेले नसतील? इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, राजकारण आणि अर्थकारण. सुरुवातीला आपण अर्थकारणाबाबत बोलूयात. जगातील अनेक देशांनी तेल महाग झाल्यावर लगेच दर वाढवलेले आहेत. यामध्ये अमेरिकेनं 22% वाढ केली आहे, कंबोडिया 68%, व्हिएतनाम 50%, नायजेरिया 35%, पाकिस्तान 24%, कॅनडा 21%, इटली 15%, जर्मनी 15%, चीन 11%, जपान 8%, अशा प्रकारे बऱ्याच देशांनी तेलाच्या किमतीत वाढ केली आहे. भारतानं मात्र अजूनही यामध्ये वाढ केलेली नाही. $130 प्रति बॅरलपर्यंत तेल गेलं तरी भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत असा सरकारी अंदाज आहे. तेलाच्या किमती वाढवण्याची गरज पडली तर एक्साईज ड्युटी कमी करून तेल कंपन्यांवर काही प्रमाणात तोटा सहन करायला लावून दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते. 2022 साली रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरातील तेलाच्या किमती 120 प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. तेव्हा देखील भारतानं अशाच पद्धतीनं तेलाचे दर स्थिर ठेवले होते. 2021 आणि 2022 मध्ये 2 वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी जवळपास ₹13 आणि ₹16 प्रति लिटरनं कमी करण्यात आली होती. पण हा उपाय दीर्घकाळ टिकू शकत नाही.
कारण जेव्हा सरकार दर वाढवत नाही तेव्हा कोणीतरी तो खर्च उचलत असतो, मग ते सरकार असो की तेल कंपन्या. भारतात तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत, त्यामुळे तेलाचे दर वाढले काय किंवा नाही काय त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या सगळ्यांवरच पडणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट महागाईशी देखील जोडलेला आहे. पेट्रोल डिझेल महागलं की ट्रान्सपोर्ट महाग होतं, अन्य धान्य महागतं, फिस्कल डेफिसिट वाढतं, सरकारचा खर्च वाढतो, महसूल कमी होतो, रुपया कमजोर होतो, आयात बिल वाढतं, डॉलरची मागणी देखील वाढते, करंट अकाउंट डेफिसिट वाढतं आणि या सगळ्याचं अंतिम परिणाम म्हणजे भारताच्या GDPची वाढ कमी होते. म्हणजेच तेलाचा दर वाढला की देशाची आर्थिक तब्येत बिघडू शकते. हेच कारण आहे की सरकार अजूनही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवत नाहीये. मग शेवटी या सगळ्यांवर उपाय काय? तर तेलाचा हा प्रश्न 1-2 दिवसात किंवा वर्षात सुटणारा नाहीये. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. भारत सध्या रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देतोय. इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण देखील वाढत आहे. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे तेल साठवणूक ठेवण्याची जी क्षमता आहे ती देखील वाढवली जाते. इम्पोर्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणजे जास्तीत जास्त देशांकडून तेल खरेदी केली जाते. पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल वापरून तेलाची आयात कमी करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. इथेनॉलचं प्रमाण 20% वरून 25% वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हे सगळं दीर्घकालीन उपाय आहेत, तात्काळ नाही आहेत. त्यामुळे सध्या तरी जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर होणार आहे, हे मात्र नक्की आहे. आता तेलानंतर बोलूयात गॅसबद्दल. युद्धामुळे आपली जेवढी अडचण तेलामुळे झाली नसेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त अडचण ही गॅसमुळे झालेली आहे. देशभरात गॅसचा तुटवडा जाणवतोय. कमर्शियल सिलेंडर्स बंद केलेली आहेत किंवा त्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहणाऱ्या मुलांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसतोय, कारण मेस बंद आहेत आणि ज्या चालू आहेत त्यापैकी अनेकांनी दरवाढ केलेली आहे. शेवटी डिमांड आणि सप्लाय हाच नियम आहे. पण गॅसचं हे संकट किती गंभीर आहे आणि तेलाप्रमाणेच यातून काही मार्ग निघू शकतो का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याच्या आधी भारताची गॅसची गरज किती आहे याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. आजच्या घडीला देशात तब्बल 33 कोटी 37 लाख LPG ग्राहक आहेत. यापैकी 10 कोटी 56 लाख ग्राहक हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. विशेषतः ग्रामीण आणि गरीब राज्यांमध्ये उज्ज्वला योजनेमुळे गॅसचा वापर सर्वाधिक आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 4 कोटी 87 लाख ग्राहक आहेत, तर महाराष्ट्रात 3 कोटी 2 लाख, पश्चिम बंगालमध्ये 2 कोटी 72 लाख, तमिळनाडूमध्ये 2 कोटी 4 लाख आणि बिहारमध्ये 2 कोटी 33 लाख ग्राहक हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. देशाच्या रोजच्या गरजेचा विचार केला तर या युद्धजन्य परिस्थितीच्या आधी देशामध्ये दररोज सरासरी 55 लाख गॅस सिलेंडर्सचं बुकिंग होत होतं. युद्ध सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं 13 मार्चला हा आकडा तब्बल 88 लाखांवर गेला होता. पण आता तो थोडा स्थिरावून पुन्हा एकदा 57 लाखावर आलेला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्या सध्या दररोज जवळपास 50 ते 55 लाख घरगुती सिलेंडर्स ग्राहकांना पोहोचवत आहेत. एकूण वार्षिक आकड्यांचा विचार केला तर 2023-24 मध्ये भारतानं तब्बल 29,664 TMT म्हणजे 1000 मेट्रिक टन LPGचा वापर केलेला आहे. आता एवढा मोठा वापर आहे तर मग त्याची भारतात किती निर्मिती होते आणि आपण बाहेरील देशांवर किती अवलंबून आहेत? तर देशाचा एकूण वापर 29,664 TMT असला तरी 2023-24 मध्ये आपण केवळ 12,779 TMT LPGचं देशांतर्गत उत्पादन करू शकलो होतो. याचाच अर्थ आपल्याकडे गरजेच्या तुलनेत तब्बल 16,885 TMTची तूट आहे. आता हा LPG भारतात तयार कसा होतो? तर देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये म्हणजे रिफायनरीजमध्ये, पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून प्रोपेन, ब्युटेन आणि इतर काही घटक मिळतात, ज्याचा वापर करून LPG तयार केला जातो. देशांतर्गत उत्पादन खूपच अपुरं असल्यामुळं भारत आपल्या एकूण LPG गरजेच्या तब्बल 60% गॅस थेट आयात करतो. या व्यतिरिक्त 55% नॅचरल गॅस देखील आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. आता ही आयात कुठून होते आणि कोणत्या देशावर आपण सर्वाधिक अवलंबून आहोत? तर भारताला लागणारा गॅस प्रामुख्यानं आखाती देशांमधून म्हणजेच पश्चिम आशियातून येतो. इराक, सौदी अरेबिया, UAE आणि कतर यासारख्या देशांवर आपण सर्वाधिक अवलंबून आहोत. गॅसच्या बाबतीत कतार हा आपला अत्यंत महत्त्वाचा पुरवठादार देश आहे. कतारमधून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर LPG घेऊन येणाऱ्या जहाजाला फक्त 4 दिवस लागतात, ज्यामुळं आपला पुरवठा सुरळीत राहतो. आपण LPGची जी आयात करतो त्यापैकी तब्बल 90% आयात ही स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधून होते. नॅचरल गॅसची 55 ते 60% आयात याच मार्गावरून होते. सध्याच्या युद्धामुळं सागरी वाहतूक ठप्प झाल्यानं हा मार्ग देखील जवळपास बंद झालेला आहे.
याचा थेट अर्थ असा आहे की भारताच्या एकूण LPG वापरापैकी 55% गॅस सध्या तरी उपलब्धच नाही आहे. याशिवाय देशात येणाऱ्या काळात गॅसचं संकट किती गंभीर होऊ शकतं असं म्हणण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं आहे तो म्हणजे 19 मार्च 2026 रोजी इराणनं कतारच्या रास लाफान या जगातील सर्वात मोठ्या नॅचरल गॅस प्रकल्पावर केलेला क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायलनं अलीकडेच पर्शियन आखातातील साऊथ पार्स या इराण आणि कतारच्या सामायिक नॅचरल गॅस फील्डवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या इराणनं 19 मार्च 2026च्या पहाटे कतारच्या रास लाफान या इंडस्ट्रियल सिटीवर क्षेपणास्त्र डागली. रास लाफान ही जगातील सर्वात मोठी लिक्विफाईड नॅचरल गॅस फॅसिलिटी आहे. संपूर्ण जगाच्या एकूण LNG पुरवठ्यापैकी तब्बल 20% पुरवठा हा एकट्या रास लाफानमधून होतो. 2025 मध्ये कतार एनर्जीनं 81 दशलक्ष टन LNG निर्यात केली होती. या हल्ल्यामुळं तिथं भीषण आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील बोललं जात आहे. यामुळं फक्त भारत नाही तर जगभरातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही गोष्ट विशेष चिंतेची आहे. त्याचं कारण म्हणजे 2024-25 मध्ये भारतानं जी 27 दशलक्ष टन LNG आयात केली त्यापैकी 41.4% गॅस फक्त कतारमधून आला होता. तो जवळजवळ संपूर्णपणे याच रास लाफान या प्रकल्पातून येतो. कतारनं संभाव्य धोक्यामुळं हल्ल्याच्या आधीच या फॅसिलिटीमधील उत्पादन थांबवलं होतं. पण आता झालेल्या प्रचंड नुकसानीमुळं हा पुरवठा पूर्ववत व्हायला किती वेळ लागू शकतो हे सांगणं कठीण आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्यामुळं आधीच गॅस भारताला पोहोचत नव्हता आणि आता थेट उत्पादन करणाऱ्या प्रकल्पावरच हल्ला झालेला असल्यामुळं हे संकट अधिकच गडद झालेलं आहे. या हल्ल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव आहे तो प्रति बॅरल $110च्या पुढे गेलेला आहे, जो युद्धापूर्वीच्या तुलनेत 50% जास्त आहे आणि नॅचरल गॅसच्या किमती देखील गगनाला भिडल्यात आणि या सगळ्याचा फटका भारताला देखील बसतोय. अशा कठीण काळात भारत सरकार कोणता उपाय करतोय तर देशांतर्गत उत्पादनात वाढ हा यावर सर्वात मोठा उपाय. सरकारनं सर्व रिफायनरीजना LPG उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करण्याचे आदेश दिलेले आहेत. पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरले जाणारे प्रोपेन, ब्युटेन आणि इतर घटक आता थेट LPG बनवण्यासाठी वळवण्यात आलेले आहेत. सरकारच्या या एका निर्णयामुळं देशांतर्गत LPG उत्पादनात तब्बल 40%ची मोठी वाढ झाली आहे आणि येत्या काही दिवसात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या उपलब्ध असलेला गॅस हा केवळ आणि केवळ घरगुती ग्राहकांसाठीच राखून ठेवला जात आहे. याचा व्यावसायिक म्हणजे कमर्शियल आणि औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल ग्राहकांना मोठा फटका देखील बसून आलेला आहे. त्यांना त्यांच्या गरजेच्या केवळ 20% गॅस सरकारकडून दिला जातोय. अजून महत्त्वाची बाब म्हणजे बुकिंगच्या वेळेत देखील बदल करण्यात आलेले आहेत. गॅसची साठेबाजी आणि पॅनिक बुकिंग रोखण्यासाठी सरकारनं 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वेटिंग पिरियड देखील वाढवलेला आहे. शहरी भागात हा वेळ 21 दिवसावरून 25 दिवस तर ग्रामीण भागात थेट 45 दिवस करण्यात आलेला आहे. यानंतर सरकारनं व्यावसायिक ग्राहकांना LPG ऐवजी केरोसिन, बायोमास आणि कोळसा यासारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची देखील मुभा दिलेली आहे. तसंच शक्य असेल तिथं ग्राहकांनी PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅसकडे वळावं असं आव्हान देखील करण्यात आलंय. देशभरात जवळपास 60 लाख घरं PNG कव्हरेज जवळ राहतात, त्यामुळे त्यांनी त्वरित तिकडे शिफ्ट होऊ शकतात असं देखील सरकारनं म्हटलंय. अशा वेळी जोपर्यंत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा तणाव निवळत नाही किंवा भारत अत्यंत वेगानं आपल्या गॅस पुरवठ्यासाठी नवीन जागतिक पर्याय शोधत नाही तोपर्यंत भारताला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भारत अशा स्थितीत केवळ देशांतर्गत उत्पादनावर फार काळ तग धरू शकत नाही. ही भारतासाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक अत्यंत धोक्याची घंटा आहे. त्यामुळं हा कठीण काळातून सरकार कशा प्रकारे ग्राहकांना बाहेर काढतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्ह्यूज रूमच्या आजच्या भागात इथंच थांबूयात. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंटसाठी पाहत राहा ऑड इव्हन.